महायुती सरकारकडून 32,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी घोषणा. राज्यातल्या पूरग्रस्तांना दिवाळीच्या आधी मदत पोहोचवू. देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महायुती सरसावली. केंद्र सरकारला लवकरच प्रस्ताव पाठवणार. प्रस्ताव दिल्यानंतर केंद्र सरकारचं पथक महाराष्ट्रात पाहणीसाठी येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत माहिती. मराठा कुणबी आरक्षणावर न्यायालयाची स्पष्ट भूमिका. सरकारचं म्हणणं ऐकल्याशिवाय कोणताही निकाल नाही. मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी कायम. मनोज जरांगेंवर कारवाई का नाही? जरांगेंवर बेकायदेशीर आंदोलनाचे गुन्हे का दाखल होत नाही? ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांची मागणी. मराठा आरक्षणाबाबत न्यायालयामध्ये सुनावणी. आरक्षणाविरोधात दाखल याचिकेवर सरकारचं उत्तर अपेक्षित. मराठ्यांना एकाच वेळी 2 आरक्षणं कशी? न्यायालयानं मागील सुनावणीमध्ये विचारलाय सवाल. मनसेला सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी. काँग्रेसची राज ठाकरेंसोबत जाण्याची मानसिकता नाही. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचे संकेत. मुंबईमधल्या वाहतूक कोंडीवर मुख्यमंत्र्यांची सपशेल दिलगिरी. पण भविष्यातील प्रगतीसाठी आज त्रास सहन करावा लागेल. मुंबईकरांनी थोडी कळ काढावी. मुख्यमंत्र्यांची विनंती. तुळजाभवानीच्या प्रभावळीचा वाद मिटला. राणा जगजित सिंग यांच्या पत्नीचं नाव प्रभावळीवरून हटवलं. जिल्हाधिकारी कीर्ती किरण यांनी वादानंतर प्रभावळ बदलली. पंढरपूरमध्ये अज्ञात तरुणाकडून भाविकांना मारहाण. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून मारहाण. पोलिसांकडून तपास सुरू. करसहाय्यक आणि लिपिक टंकलेखक पदासाठी भरती. राज्य लोकसेवा आयोगाची 938 जागांसाठी नवी जाहिरात. गुंतवणूकदारांसाठी बंपर संधी. शेअर बाजारामध्ये या आठवड्यात 7 IPO. बाजारातून 30,000 कोटी उभारले जाणार. अभिनेत्री शिल्पा शेट्टीची जवळपास 4.5 तास कसून चौकशी. शिल्पा शेट्टीची 60 कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणामध्ये चौकशी.